व्हायचा आणि माझ्या मामांचा एक मात्र दास व्हायचं. पहा माई बाप्पा हो, खरं सांगायचं झालं ना, कोणताही कीर्तनकार सांगत नाही हात वर करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. त्यासाठी एकच कारण आहे. काय? एकच कारण आहे माई बाप्पा हो, ज्या वेळेस आपले पाय काम करणं सोडून देतील, ज्या वेळेस आपले हात काम करणं सोडून देतील ना, हात वर करून भगवंताला धावा करायचा. देवा, अरे आयुष्यामध्ये खूप चुका झाल्या देवा, आयुष्यामध्ये खूप अडचणी केल्या, पाप केलं, पुण्य केलं देवा, आता मात्र तुझ्यामध्ये मला सामावून घे. माझे बाळूमामा नक्कीच आपल्याला सामावून घेतील, परंतु आपणही माझ्या बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे. विठाला बाळूमामांनी आपल्याला एवढा सुंदर देह दिलेला आहे माई बाप्पा हो. का? देवे दिला देह भजन गोमटा. भजनासाठी भगवंताने आपल्याला एवढा सुंदर देह दिलेला आहे. का? तर माई बाप्पा हो, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगती. पशुधिकांना फक्त पाप किंवा भोग भोगण्याची क्रिया असते. पहा, मानवी देहामध्ये आल्यानंतर आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. म्हणून आपल्या माझ्या बाळूमामांनी आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय माई बाप्पा हो. मग या देहामध्ये आल्यानंतर आपण सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, माझ्या मामांचं नामस्मरण केलं पाहिजे. पहा किती अनमोल हा देह आहे माई बाप्पा हो. सांगायचं झालं ना तर एक 80 वर्षाचे बाबा होते. काय? 80 वर्षाचे बाबा होते. दवाखान्यामध्ये गेले, डॉक्टर साहेबांना म्हणाले, शांतपणे ऐका सगळ्यांनी, डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर साहेब मला ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी मला आतने ऑपरेशन करा. त्यावेळेस डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले, हे बघ बाबा, तुमच्या ऑपरेशनाला खूप खर्च येणार आहे. बाबा म्हणाले, कितीही खर्च येऊ द्या, परंतु माझं ऑपरेशन करा. बाबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं माई बाप्पा हो. 3 तास बाबांचं हृदय एका काचेच्या भांड्यामध्ये होतं. कशामध्ये? काचेच्या भांड्यामध्ये. 3 तासानंतर ऑपरेशन सक्रिय झालं आणि बाबांना बाहेर आणण्यात आलं. आता बाबांना बाहेर आणण्यात आल्यानंतर माई बाप्पा हो, बाबांना विचारलं, बाबा कसं वाटतंय? बरं वाटतंय. आता बाबा बरं वाटतं हे ठीक आहे, परंतु ही पावती घ्या, हे बिल घ्या आणि हे पहा 8 लाख रुपये खर्च आलाय. महिला मंडळ किती माग, किती मोठ्याने सांगा. 8 लाख रुपये खर्च आलाय. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात, बाबा 8 लाख रुपये खूपच वाटत असतील ना, सहज द्या, परंतु मला द्या. असं म्हटल्यानंतर बाबांचं उत्तर ऐकण्याजोगं होतं माई बाप्पा हो. बाबा म्हणतात की अरे 8 काय, मी 10 लाख रुपये मी तुला देईन. बाबा मग डोळ्यात पाणी का आलं माई बाप्पा हो? खरं सांगू, त्या बाबांचं उत्तर ऐकण्याजोगं होतं. बाबा म्हणतात की अरे 3 तासाचं बिल, 3 तासाचं बिल तू 8 लाख रुपये केलंय. 80 वर्ष झालं माझे बाळूमामा माझं हृदय सांभाळतात, त्यांनी काय अजून बिल पाठवलं? एवढा सुंदर देह माझ्या मामांनी आपल्याला दिलेला आहे. मग या देहामध्ये आल्यानंतर मनुष्याने काय करावं? तर क्षणोक्षणी हाची करावा विचार, तर वया पार भवस. एका क्षणाला त्या भगवंताचा विचार करायचा. कारण की माई बाप्पा हो, भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार असं कळ. आयुष्य खातो काळ सावधाड माई बाप्पा हो. त्यामुळे सतत भगवंताचं नामस्मरण करायचं. ते अभंगाच्या 3य चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की भागरी आमज वाहतील कडिये, त्यांची अने जोडी सर्व सुख. पहा, त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला संत बाळूमामांची प्राप्ती होते किंवा भगवंताची प्राप्ती होते. पहा माई बापा हो, सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं भगवंताचं नामस्मरण करायचं? सर्वांनी हात वर करा, आपण भगवंताचं नामस्मरण करू. विठोबा
करा. आपल्याला जेवण करायचंय अजून, बरोबर की नाही? आपल्याला मामांच्या आरती करायची अजून, असं ऐकायला येतं ना सगळ्यांना. सर्वांनी हात वर करा, बाळू मामांचं नामस्मरण करू. हरी नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा 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 नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, मेंढी माऊली नम शिवाय, मेंढी माऊली नम शिवाय, मेंढी माऊली नम शिवाय, मेंढी माऊली नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा 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 नम शिवाय, भोळे महाराज नम शिवाय, भोळे मामा नम शिवाय, नाथा नम शिवाय, नाथा नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, बाळू मामा 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 नम शिवाय. सोन्याचं घुंगरू गोफणीला, बाळू मामा आलाय राखणीला. बघा, पाठही झालंय सर्वांचं. माझ्या मामांचं भजन आता मी पुढं म्हणणार, सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ माग म्हणणार. म्हणणार का? महिला मंडळ आपला आवाज वर पाहिजे सर्वात. हरी सोन्याचं घुंगरू गोफणीला, बाळू मामा आलाय राखणीला. महिला मंडळ, पुरुष मंडळ आपणही म्हणा. सोन्याचं घुंगरू गोफणीला, बाळू मामा आलाय राखणीला. बाळू मामा आलाय राखणीला, बाळू मामा आलाय राखणीला. सोन्याचं 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 घुंगरू गोफणीला, बाळू मामा आलाय राखणीला. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. हाती काठी घोडी पाठी, हाती काठी घोडी पाठी, धनगर मोठा, धनगर मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. बोला बोला बाळू मामा चढवाडा, बोला बोला बाळू मामा चढवाडा, मेंढी माऊली चढवाडा, हला सिद्धनाथा चढवाडा, भोळे मामा चढवाडा. बोला बोला बाळू मामा चढवाडा. पहा माई बाप्पा हो, खरं सांग का, मला महिला मंडळपेक्षा पुरुष मंडळींचाच आवाज जास्त आला. खरं एवढं सुंदर आपलं बाळू मामांचं भजन सुद्धा पाठ केलंय आपण, यात नवल आहे. खरंच माई बाप्पा हो, पहा माझ्या बाळू मामांचं चरित्र मगाही सांगितलं होतं, कमीच आहे. जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. पहा माई बाप्पा हो, माझ्या मामांच्या जी भाकणूक आहे ना, त्या भाकणुकीतला एकही शब्द खोटा ठरला नाही. बरोबर की नाही? एकही शब्द खोटा ठरला नाही. पहा आता माझ्या मामांची भाकणूक सांगायची झाली ना, सर्वांनी शांत देऊन ऐका.
मी विचारणार आहेत माझ्या मामांचे शब्द, सर्वांनी कान देऊन ऐका. पहा, माझ्या मामांची भाकणूक सांगायची झाली ना, माझे मामा म्हणतात, कालवल कालवल दुनिया कालवल, उडल उडल धूळ मातीला उडल. बाळांनो, मायेचं लेकरू मायेला ओळखणार नाही. गायचं वासरू बाळांनो गायला ओळखणार नाही. ऐका बाळांनो, ऐका तान्ह्यांनो, राजकारणात मोठा गोंधळ उडल. काय म्हणतात मामा? राजकारणात मोठा गोंधळ उडल. राजकीय मंडळी खुर्चीसाठी भांडून खेळतील. वाहतील वाहतील बाळांनो, रक्ताचं पाटा वाहतील. येतील येतील बाळांनो, अति रेखील लोक येतील. सांभाळून राहावा. कलयुग आहे बाळांनो, कलयुगात मनुष्य अल्पायुषी जन्मेन. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. ऐका बाळांनो, ऐका तान्ह्यांनो, कोल्हापूरच्या आईला मोठं संकट पडलं या. रात्रीच्या 12च्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी वाहत या. वर परमेश्वर न्याय निवाडा करायला बसला या. मेंढिगा माऊलीनं मेंढक्याला दुनिया गाजावलिया. काय म्हणतात माझे मामा? शांतपणे ऐका. मेंढिगा माऊलीनं मेंढक्याला दुनिया गाजावलिया. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा का करावी. माझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय. मेंढीच्या पोटी एक मुलगा जन्माला येईल, त्याची कीर्ती साऱ्या जगात होईल. मामा काय म्हणतात? हाय की गा हाय बाळांनो, मी खैराचा इंगळ हाय, विषाचा प्याला हाय, सांभाळून प्यावा. आदमापूरच्या बाळांनो, सगळ्यांसोबत प्रेमानं वागा, नीतीनं वागा. अरे, जो माझी मनोभावे सेवा करील त्याला काही बी मी कमी पडू देणार नाही. जो मला हाय म्हणान त्यासाठी मी हाय, आणि जो मला नाही म्हणान त्यासाठी हा बाळू धनगर नाही. ज्या दिवशी झाड उभ्यानं पेटतील ना बाळांनो, समजायचं की बाळू धनगर या जीवनात राहिलेला नाही. मामा म्हणतात की जो मला हाय म्हणान त्यासाठी मी हाय, आणि त्याच्या पायाच्या टाच खाली बी मी हाय. फक्त मला काय म्हणा. मामा म्हणतात माय बाप्पा हो, हाय म्हणन त्याला हाय मी अखेरच बोला, ज्याच्या त्याच्या चाकरीचा देईन मी मोल. काय म्हणतात मामा? अरे, जो मला हाय म्हणान बाळांनो, तान्यांनो, त्यासाठी मी हाय, आणि जो मला नाही म्हणन ना त्यासाठी मी नाही. हाय म्हणन त्याला हाय मी अखेरच बोला, ज्याच्या त्याच्या चाकरीचा देईन मी मोल. शब्दामृताची वाणी ऐकुनी महासमाधी ही घेऊनी आदमापुराच्या भूमीत मरगुबाई मंदिरात. आदमापुराच्या भूमीत मरगुबाई मंदिरात विसावला हो जगाचा धनी. महासमाधी ही घेऊनी. पहा, खरंच माय बापा हो, माझ्या मामांचं चरित्र सांगावा तेवढं कमीच आहे. पहा, माझ्या मामांनी 1966 साली सप्टेंबर महिन्यात समाधी घेतली. ज्यावेळेस माझ्या मामांनी समाधी घेतली ना माय बापा हो, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं की माझे मामा या जगात राहिले नाही. परंतु माझ्या मामांचे शब्द ऐकू येत होते प्रत्येकाला, लेकीच्या, जो मला हाय म्हणान त्यासाठी मी हाय, आणि जो मला नाही म्हणान ना त्यासाठी मी नाही. पहा माई बाप्पा हो, माझ्या मामांनी महासमाधी घेतली. आणि मामांचा एक भक्त होता, बाबूराव नावाचा एक भक्त होता, लांब राहायचा मामांपासून. ज्या वेळेस त्याच्या कानी बातमी पडली की अरे बाळू मामा या जगात राहिले नाही, माई बाप्पा हो, डोळ्यात पाणी आलं, टचकन डोळ्यात पाणी आलं. मामा का सोडून गेलात? मामा, मामा सांगा ना,
तुमच्या या लेकराला का सोडून गेलात मामा? माई बाप्पा हो, त्या बाबूराव नावाच्या भक्ताच्या डोळ्यात पाणी होतं, मामांना हृदयात साठवित होता. मामा सांगा ना हो, या लेकराला का सोडून गेलात? मामा तुमचं शेवटचं दर्शन या लेकराला झालं नाही बाळू मामा, सांगा ना, मला सोडून का गेलात? माई बाप्पा हो, असं त्याच्या मनामध्ये विचार चालू होते. आदमापूरच्या बसमध्ये बसला आणि आदमापूरला रात्रीच्या 12-1 वाजता येऊन बस पोहोचली. आता माई बाप्पा हो, आता सारखे बस स्टँड काही नव्हतं तेव्हा, सगळीकडे अंधारचे अंधारच. जिकडे पाहावं तिकडं अंधार, काय जिकडे पाहावं तिकडं अंधारच्या अंधारच होता. काय करावं, कोठे जावं काही समजत नव्हतं त्या भक्ताला. डोळ्यात पाणी होतं, मनात विचार होता की माझे बाळू मामा सोडून गेल्यात. परत शब्द ऐकू यायचे, अरे हा बाळू धनगर हाय, पण जो हाय म्हणन त्यालाच हाय आणि जो नाही म्हणन त्याला हा बाळू धनगर नाही. पहा, त्यावेळेस तो भक्त चालू लागला. जिकडे पाय चालतील, जिकडे पाय नेतील तिकडे जाऊ लागला. डोळ्यात पाणी होतं. मामांची ती एवढी सुंदर मूर्ती त्याला डोळ्यासमोर दिसत होती. काय, त्याला एवढी सुंदर मूर्ती माझ्या मामांची डोळ्यात दिसत होती. कारण माई बाप्पा हो, एकदा का माझ्या मामांचा छंद लागला ना, परत कधीच सुटत नाही. कारण की अनुभव प्रत्येकाला येतोच माई बाप्पा हो. मामा म्हणतातच, अरे जो मला हाय म्हणान त्यासाठी मी हाय. छंद माझ्या मामांचा एक प्रकारे आपल्याला छंदच लागला पाहिजे. छंद मला, नाद मला तुझा लागला, छंद मला, नाद मला तुझा लागला, दुःख हरी भोग जाळी माझ्या मागला, मुक्या जीवाचा दाता तू पालन करता, तुझ्या चरणात ठाई मामा संसार आता, हृदयात मामा तुझी मूर्ती कोरली, बाळू मामा हे माझी गुरु माऊली, हृदयात मामा तुझी मूर्ती कोरली, बाळू मामा हे माझी गुरु माऊली. माझी वरती कोरे बाळू मामा माऊली, बाळू मामा माऊली, हृदयात मामा तुझी मूर्ती कोरली, बाळू मामा हे माझी गुरु माऊली. पहा, आपल्यावरती संकट आलं ना, माझ्या मामांना एवढंच म्हणायचं, आभाळ फाटलं रे देवा, हृदय दाटलं, पहाटच्या दव्या परी नशीब गोठलं, आभाळ फाटलं रे देवा, हृदय दाटलं, पहाटच्या दव्या परी नशीब गोठलं, डोईवर माझ्या मामांनी धरली सावली, बाळू मामा हे माझी गुरु माऊली, हृदयात मामा तुझी मूर्ती कोरली, बाळू मामा हे माझी गुरु माऊली. त्या भक्ताच्या डोळ्यासमोर माझ्या मामांचं एवढं सुंदर रूप येत होतं. काय, एवढं सुंदर रूप भक्ताच्या डोळ्यासमोर येत होतं. मामा सांगा ना, का सोडून गेलात मला? माई बाप्पा हो, चालत होता, चालत होता, चालता चालता विहिरी जवळ आला. विहिरीत पडणार तेवढ्यात बाळू मामांची हाडं बोलू लागली. काय, मामा बोलू लागली, अरे लेकीच्या, मामांचा शब्द, अरे लेकीच्या पुढं जाऊ नको, पुढं विहीर हाय, विहिरीत पडशील, माग या माग, मी माग हाय. माई बाप्पा हो, असे शब्द त्या भक्ताच्या कानी पडले. काय, असे शब्द त्या भक्ताच्या कानी पडले. पळताच गेला आणि पुढे मामांची समाधी दिसली. दादा हो, खरं सांगायचं ना, त्या समाधीला अवटळून रडू लागला. मामा सांगा ना, मामा का सोडून गेलात मला? सांगा ना मामा, या भक्ताला का सोडून गेलात? परत त्या समाधीतून आवाज आला, अरे लेकीच्या,
जो मला हाय म्हणन त्यासाठी मी हाय, आणि जो मला नाही म्हणन त्यासाठी मी नाही. डोळ्यात पाणी होतं, ढसा ढसा रडत होता. मामा सांगा ना मला का सोडून गेलात, परंतु मला विश्वास आहे मामा. काय मामा, मला विश्वास आहे की माझ्यासोबत तुम्ही तर आहेतच, परंतु माझ्यावरती आलेले संकट तुम्ही नक्कीच दूर करतील, एवढा विश्वास आपला बाळू मामांवरती पाहिजे. विठाला विठाला. पहा माई बाप्पा हो, खरं माझ्या मामांचं चरित्रच खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक संतांचं चरित्र सुंदरच आहे, परंतु मला असं वाटतं माझ्या मामांचं चरित्र खूपच सुंदर आहे. पहा माई बाप्पा हो, मामांनी समाधी घेतली कुठे? आदमापुराच्या भूमीत मरगुबाई मंदिरात विसावला जगाचा धनी, महासमाधी ही घेऊन हाय म्हणून त्याला हाय अखेरचे बोला, ज्याच्या त्याच्या चाकरीचा देईन मी मोल. शब्दामृताची वाणी ऐकून महासमाधी ही घेऊन, महासमाधी ही घेऊन. खरंच माय बाप्पा हो, ज्या वेळेस त्या भक्ताला मामा बोलत होते ना, त्या बाबूराव नावाच्या भक्ताला मामांची हाडं बोलत होती ना, डोळ्यात पाणी होतं. हाडं बोलतायत माई बाप्पा हो, भक्तासोबत मामा आपल्यासोबत का बोलणार नाही? नक्कीच बोलतील, परंतु संतांची एक पायी हा माझा विश्वास. प्रथम आपला विश्वास माझ्या बाळूमामांच्या चरणावरती पाहिजे. पहा, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे शेषा सेविना म्हणे, हो तुका म्हणे शेषा सेविना म्हणे, तुका म्हणे शेष सेविना म्हणे, तुका म्हणे शेष सेविना म्हणे, हो तुका म्हणे शेषा सेविना म्हणे, हो तुका म्हणे शेषा सेविना म्हणे. तुका म्हणे शेष सेविना म्हणे, तुका म्हणे शेष सेविना म्हणे. वचन मोडी बोलिले ते, वचन मोडी बोलिले ते, तेथे माझे हित करीत सांगला, हो तेथे माझे हित करीत सांगला. वचन मोडी बोलिले, वचन मोडी बोलिले, तेथे माझे हित करीती सांगण, हो तेथे माझे हित करीती सांगण. जेने हात पाले पगारी रे रे हा गोपाला
असं जर भजन असेल ना माय बाप्पा हो, प्रत्यक्ष शिव अवतारी संत बाळूमामा इथं आहेतच, परंतु परत डबल येतील. असं जर भजन असेल तर खरंच टाळ्या वाजवा, परत टाळ्या वाजवा. खरंच माय बाप्पा हो, पहा दुःख अडवण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या बाळूमामांमध्ये आहे. खरंच माय बाप्पा हो, कारण दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आत्मापुरचा बाळूमामा गारव्यासारखा, आत्मापुरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर आरशासारखा, आत्मापुरचा बाळूमामा गारव्यासारखा. माई बाप्पा हो, माझ्या मामांनी एकाही भक्ताला उपाशी जाऊ दिलं का हो? एकाही भक्ताला माझ्या मामांनी उपाशी जाऊ दिलं नाही. भक्तांना कधी तुम्ही उपाशी ठेवलं नाही, भक्तांना कधी तुम्ही उपाशी ठेवलं नाही. कुणाला कन्या तर कुणाला अंबिलाची साई, भक्ता पाठी उभा आरशासारखा, आत्मापुरचा बाळूमामा गारव्यासारखा, आत्मापुरचा बाळूमामा गारव्यासारखा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने, माऊलीच्या नावाने, सिद्धनाथाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हिता करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पहा टाईमही खूप झालेला आहे, मामांची आपल्याला आरतीही घ्यायची आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माझ्या श्री संत श्रेष्ठ देव अवतारी शिव अवतारी, ज्याच्या सत्तेनं झाडाचंही पानही हालत नाही, त्या बाळूमामांच्या चरणी. पहा तसं म्हटलं ना, माझं कीर्तन म्हणजे माझ्या मुखातले बाळूमामांचे जे बोल होते ते तुम्ही एवढ्या शांतपणे ऐकले. खरंच खूपच आनंद वाटतो तुमच्या सर्व माईबापांच्या चरणी. माईबापा हो, माझा आवाज एवढा मोठा नाही काय, माझा आवाज एवढा मोठा आहे का? आता किती किती पब्लिक बसलेला आहे, जाईल का माझा आवाज? नाही ना. माईक सिस्टीम वाले दादांच्या चरणी. पहा सर्व मृदुंगाचारी असेल, गायक वादक सर्वांच्या चरणी. कारण की माई बापा हो, एकट्याचा खेळ नाही हा, प्रत्येक जण साथीला लागतच, तेव्हा कार्यक्रम होतो. तुम्हा सर्व माई बापांच्या चरणी खरं सांगू का, माझ्यापेक्षा तुम्ही सर्व वयाने ज्ञानाने प्रत्येक गोष्टीने मोठे आहात, बरोबर की नाही? प्रत्येक गोष्टीने मोठे आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी खरं सांगू, माझी पात्रता नाही बाळूमामांच्या भक्तासोबत समोर बोलण्याची, परंतु माझं जे काही चुकलं असेल, तुमची मुलगी म्हणून, तुमची ताई म्हणून माफ करा.
एक मुलगी असेल तर दुसरी म्हणून, दुसरी असेल तर तिसरी म्हणून, आणि जर नसेलच तर दत्तक म्हणून माफ करा. परंतु माफ करा, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्री संत श्रेष्ठ बाळूमामांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे महाराज ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे